श्री रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्वरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्यांचे। ग्रंथ करते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत, शिवलीलामृत अध्याय 13वा। काशी क्षेत्राच्या ठिकाणी पुण्य पावन झालेली भूमी आहे। जगाचा महाकाल असणारे महादेवजी आणि त्या महादेवाचं अधिष्ठान म्हणजे इथला राजच तो आहे। काशीचा राजच महादेव आहे आणि त्यांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली ही भूमी। याच्यामध्ये या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथ श्रीधर स्वामी सांगतायत, आता वंदू सद्गुरु स्वानंद बोध वज्र पंजरो अशा असणाऱ्या सद्गुरूच्या चरणावरती माझा नमस्कार असो। स्कंद पुराणी सुत शौनकादिका प्रती सांगत, त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली। आणि ही जी कथा आहे या अध्यायामध्ये काय कथा होणार आहे ती कथा सूत शौनकादिक असणाऱ्या महात्म्याला सांगतायत। त्रेतायुग चालू असताना, त्रेतायुग म्हणजे भगवान श्री रामचंद्राच्या काळामध्ये, त्या त्रेतायुगामध्ये एक अपूर्व घडलं। काय घडलं ऐका। दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र, निंदणी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले। अशी एक कथा घडली महाराज। अपूर्व झालं। दक्ष राजा आहे आणि त्या दक्ष राजानं सत्र मांडलं होतं, यज्ञ मांडलं होतं। त्या यज्ञाला सगळ्याला पत्रिका देऊन आमंत्रण मागवलं होतं, आमंत्रण देऊन बोलवलं होतं। पण महादेवाची त्यानं निंदा केलेली होती। महादेव दक्ष राजाला पसंत नव्हता, त्याच्यामुळं त्याला आमंत्रण दिलं नाही त्यांना। पण त्याची टिंगल, त्यांची निंदा केली आणि सत्र मांडलं। काय झालं ऐका। जगदात्मा सदाशिवा जयाशी वंदिती पद्मजर माधव, आत्मान अन्माय आणि वासव सविती जासी सर्वदा। आणि असे असणारे महादेव जे आहेत महाराज, भगवान श्री शंकर आहे, त्या असणाऱ्या महादेवाला जगामधले चर अचरामधले सर्वच त्या ठिकाणी वंदन करतायत। ब्रह्मदेव विष्णू सुद्धा ज्याला नमस्कार करतायत, जगामधले सगळे ज्याला वंदन करतायत, असा असणारा आराध्य तो महादेव आहे असं सांगतात। शिवमयी महान अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित, नरमुंड माळा पवित्र बहुत गळा घालित कैसा। दक्ष राजाला महादेवाचं जे काही स्वरूप आहे ते आवडतच नव्हतं महाराज, पटतच नव्हतं। अख्खं जग महादेवाची पूजा करतंय। कालच सांगितलं, शिवदर्शने विना जाणार श्रीराम न करी फळ भोजना। महादेवाच्या दर्शनाशिवाय राम जेवण करत नाही। आणि असे असणारे महादेव, त्या महादेवाची शिवमहिमा लक्षात न घेता हा असणारा दक्ष राजा त्यांची टिंगल करत होता। काय माणसाची मूर्ती तोडायची, गळ्यामध्ये घालायचं, कसं ती सण कसं घालत असेल असा विचार राजा करू लागला। गळी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळा दुर्गंधीने मन, भिक्षा मागे नरक पाळ घेऊन वसे स्वशाळी सर्वदा। महादेवाचं जे स्वरूप आहे, महादेवाचं स्वरूप कसं आहे, गळ्यामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी नर शरीर मुंडच्या माळा आहेत असं सांगितलं। आणि जर असं नाही महादेवाचं बसायचं, ते व्याघ्राचं चर्म आहे, वाघाचं कातड आहे आणि नरमांस मध्ये असणाऱ्या नरमुंडक्यामध्ये वाघाच्या कातड्यामध्ये सगळं दुर्गंधी आहे। अशा दुर्गंधीमध्ये तो महादेव कसा राहतोय
आणि महादेवाचं वास्तव्य कुठं आहे? स्मशानामध्ये, मसनवाट्यामध्ये आहे. मग त्या मसनवाट्यामध्ये त्याला कसं राहू वाटतंय? आणि माणसांचे कपाळ आहे त्याच्या वाट्या करून तो दारोदारी भीक मागतोय, अशी निंदा तो दक्ष राजा रोज महादेवाची करत होता. सीता भस्मांगी चर्ची रे विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तुक्या अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. आणि महादेवाचं वास्तव्यच स्मशानभूमीमध्ये, स्मशान वाट्यामध्ये असल्यामुळं तिथलंच राख घ्यायची आणि कपाळाला लावायची. पुन्हा त्या असणाऱ्या त्या ठिकाणी ज्याचा अंगीकार करू नये, जेवढं जेवढं वाईट आहे, सगळं दुर्गंधीतलं आहे, ते महादेवानं त्याचा अंगीकार केलेला आहे. सगळंच दुर्गंधीतलं आहे, त्याच्यामध्ये तो महादेव राहतोय, वास्तव्य करतोय. अशा प्रकारची निंदा दक्ष राजा करू लागला. अभद्रती तुक्या अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले याने सर्वस्वे. आणि जेवढं जेवढं अभद्र आहे, जे परिधान करू नये, जिथं बसू नये, जे घालू नये, सगळं जेवढं जेवढं अभद्र आहे तेवढं सगळ्यांचा अंगीकार महादेवाने केलेला आहे. आणि मग त्या महादेवाला कोण चांगलं म्हणणार आहे? असं दक्षराजाची बुद्धी आहे. महादेवाचं वर्तन, त्यांचं वागणं, त्यांचं राहणीमान, त्यांचं स्वरूप ते दक्षराजाला पसंत नव्हतं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं, असं असणारा त्याला कोण चांगलं म्हणायला आहे? असं तो दक्ष राजा बोलू लागला. यासी देव म्हणेल कोण क्रोध संतप्त अनोदीन त्रतयन त्रिप्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. अशा प्रकारचा असणारा तो महादेवा याला कोण देव म्हणणार आहे हो? असा मसनभूमीमध्ये राहणारा, नरमुंडी गळ्यामध्ये घालणारा, वाघाच्या कातड्यावरती बसणारा, स्मशानामधलीच राख कपाळाला लावणारा, त्याला देव कोण म्हणणार आहे व? आणि असा असणारा तो महादेव आहे, असं त्याचं वर्तन आहे, वागणं आहे, असं तो दक्ष राजा बोलू लागला. मस्तकी वाये सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी वैश्य देवनी अवघेची. आणि असा असणारा तो महादेव आहे, त्याच्या कपाळामध्ये तिसरा डोळा आहे आणि त्या तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नी आहे, प्रलयकालीचा अग्नी आहे. जर महादेवानं तिसरा डोळा उघडला तर काय होणार आहे? भस्म होईल. एवढा प्रलय अग्नी त्यांच्या तृतीय नेत्रामध्ये आहे. आणि असे असणारे महादेव, पण भक्त बघितले की महादेव सर्वस्व देऊन बसतो, कारण तो भोळा आहे, शिव भोळा चक्रवर्ती असा असणार आहे. भक्ताला बघितल्यावर सर्वस्व आपलं देतो, असा तो महादेव आहे. दक्ष राजा बोलू लागला. त्याशी देवनी आवरा येण्याची माझाविले अपार नकळे याशी लान त्वर वाहन डोरत यांचे. आणि त्या महादेवाला काय लक्षात येत नाही, म्हणले कुणाला वरदान काय द्यावं, कसं द्यावं, त्याचा परिणाम काय होईल. जेवढे बी राक्षस माजलेले आहेत महादेवाचेच वरदान मत्त झालेले आहेत. त्याच्यामुळं कोणाला कसलीही वरदान दिली आणि या ब्रह्मांडामध्ये अधर्म माजवलाय. अशा प्रकारे तो दक्ष राजा बोलू लागला. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुःखे शोभला. आता एवढं सगळे निंदा करत होता दक्ष राजा. आणि असं झालं, एकदा दक्ष राजा कैलासाला गेले महादेवाची भेट घेण्यासाठी. आणि गेल्यावर त्यांनी अभिदानच केलं नाही, बसायला आसन दिलं नाही, मान सन्मान दिला नाही, या बसा म्हटले नाही, आदर सन्मान केला नाही दक्ष राजाचा. तेवढंच त्याला राग आला दक्ष राजाला महादेवाचा. आणि तोच राग मनामध्ये धरून महादेवाची निंदा हा दक्ष राजा करत होता, असं सांगता. ऐसा दक्ष शिवासी निंदी यांनी ना पूजी विभागाने दी उरली आयुष्याची अवधी तरीच या बुद्धी उपजली.
अशा प्रकारचा जो दक्ष राजा आहे तो महादेवाची निंदा करत होता आणि यज्ञातनं मांडलं होतं सत्र. त्या सत्राला आमंत्रण दिलं नाही महादेवाला. दुर्बुद्धी सुचली महाराज त्याला. देवाची निंदा करणं म्हणजे दुर्बुद्धी आहे, पातक आहे, पाप आहे. पण त्याला ती सुचली, दुर्बुद्धीने तो घासरा गेला म्हणून महादेवाची निंदा करू लागला. वाचा. शिव भजन न करी जो पतिता त्यावर विघ्ने पडती असंख्यात. या गजपद पदान व्यर्थ मनात नावडे जया. अहो जो महादेवाचं भजन करत नाही नसतेच विघ्ने येती घरा. महादेवाचं जो भजन करत नाही, महादेवाची जो पूजा करत नाही, महादेवाला नमस्कार करत नाही, त्याच्या पाठीमाग संकट लागतायत महाराज. संकट त्याच्या घरा पाठीमाग लागतायत. उमानाथ आहे तो पार्वतीचा पती आहे. ज्याला महादेव आवडत नाही तो अधम आहे. त्याच्या पाठीमाग नाहीती संकट येतात असं ग्रंथकर्ते सांगतात. जेने निंदिला शिव दयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्य माझी तो चांडळ त्याचा विटाळ नवावा. ज्यानं कुणीही मनुष्यानं महादेवाची निंदा केली, पाया पडायचा असेल पडा, तुमचा प्रश्न आहे, पण निंदा करायची नाही. देव आहे तो, देवंका देव आहे, महादेव आहे. त्या महादेवाची जर कोणी निंदा केली तर तो चांडाळ आहे, तो फळ आहे, दुष्ट आहे. मनुष्य योनीमध्ये जन्मलेला तो परम पापी आहे. कोण? जो महादेवाची निंदा करतोय. अशा प्रकारे सांगू लागले. असो दक्ष कन्या दाक्षयणी कैलासी वाट पाये भवानी. मने याग मांडिला पितृ सदनी मज बोलावो नये का. आणि इकडं पार्वती जी आहे ती दक्ष राजाची मुलगी आहे आणि महादेवाची पत्नी आहे. त्याच्यामुळं वडिलांच्या घरी सत्र मांडलंय, यज्ञ मांडलंय. मग वडिलांनी मला अजून आमंत्रण का दिलं नाही, मला का बोलवलं नाही? वडिलांच्या बोलवण्याची वाट पार्वती कैलास पर्वतावरती करत होत्या असं सांगतात. परिणामाने त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेने सर्व कन्या पंचवक्र सन्मान्यशी बोलावल्या. आणि त्यावेळेस पार्वतीनं महादेवाला सांगितलं, पतीला म्हणले, स्वामी महाराज माझ्या वडिलांनी यज्ञ सत्र मांडले आणि मला तिथं जायचंय. कारण जेवढ्या बी मुली आहेत किंवा सर्वांना आमंत्रण दक्ष राजानं दिलेलं आहे. त्याच्यामुळं मलाही तिथं जायचंय. वडिलांचं घर आहे आणि मुलीला आमंत्रण कशाला लागतंय? वडिलांच्या घरी जायचंय मला असं बोलल्यावर महादेवजी काय उत्तर देतात ते का. विसरला काय म्हणून तरी मी त्यावरी जाईन. यावरी बोले बाललोचन मृडानी प्रती ते देवा. पार्वतीनं महादेवाला सांगितलं, म्हणले स्वामी वडील आहे माझा दक्ष राजा, त्यानं सगळ्याला आमंत्रण दिलंय सृष्टीमधल्या, पण मला का विसरला तो? मी त्याची मुलगी आहे आणि मला त्यानं आमंत्रण का दिलं नाही? तर मी तिथं जाते वडिलांपाशी, त्यांना बोलते, त्यांना विचारते. असं बोलल्यावर महादेवजी भगवान श्री शंकर पार्वतीला काय बोलतात ऐका. मने मृगलोचने ऐक गौरी पद्मजनक सहोदरी. लावण्य मृत सरी ते अवदारी कदाही तेथे न जावे. आणि पार्वतीच्या मुखातील शब्द महादेवांनी ऐकले आणि महादेवांनी सांगितलं, शंकरांनी सांगितलं, पार्वती ऐक म्हणले, आपल्या दोघाला बी आमंत्रण नाही, तुला बी नाही मला बी नाही. मग आमंत्रणाशिवाय जायचं नाही म्हणले. जाऊ नको तिथं तू, माझं म्हणणं आहे जाऊ नको, आता शेवटी तुझी इच्छा आहे असं महादेवजी बोलतात. काय झालं? पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खल. तुझा ताची तत्काल
अपमानिल शुभानने. महादेवांनी पार्वतीला सांगितलं, पार्वती सांगतो म्हणले ऐक, जाऊ नको तिथं. वडील जरी असले तरी तुझ्या वडिलांना मी आवडत नाहीये आणि तुझे वडील माझी रोज निंदा करतायत, म्हणजे जावयाची म्हणजे माझीच निंदा करतायत. आणि तू जर तिथे गेली तर तुझाही तो अपमान करेल. जरी वडील तुझा असला तरी मी जे माझं वागणं माझं राहणीमान मी त्यांना पसंत नाही तुझ्या वडिलांना. त्यामुळं तू जर तिथे गेली तर तुझाही तो अपमान करील, असं महादेव पार्वतीला सांगतात. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रतिया तो नारद तेथे पातला. आणि मग महादेवांनी सांगितलं, पार्वती आपल्या दोघांविषयी सुद्धा त्या दक्ष राजाचं आपल्यावरती कसलंच प्रेम नाही, आवड नाही, प्रीती नाही. आणि जिथं प्रेम नाही तिथं जायचंच नाही महाराज. प्रेम असेल तर जाण्यामध्ये अर्थ आहे. तिथं आपल्या दोघांविषयी तिथं कुणालाच प्रेम नाही, त्याच्यामुळे तिथं जाणं योग्य नाही. जर गेलो तर आपल्या तिथं अपमान होईल. असं महादेव आणि पार्वती संवाद करत असताना हातामध्ये ब्रह्मवीणा घेऊन महर्षी नारद कैलास पर्वतावरती आले. मने पितृ सदन जावया लागण न पावा कदाही मान. मग नंदीवरी आरडण दाक्षायने चालिली. नारद महर्षी तिथं आले आणि नारदांनी सांगितलं पार्वतीला, म्हणली तू त्यांची मुलगी आहे, महादेवानं जायचं का नाही तू त्यांचा प्रश्न आहे, कारण ती सासूरवाडी आहे महादेवाची. ती जाऊ अथवा न जाऊ, पण तुझा वडील आहे तो. आणि वडिलांच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला लागतंय मुलीला? आपल्या माहेरला जायचं म्हणल्यावर त्यांचं आमंत्रणाची काय गरज आहे? जन्मदाता पिता येतो, त्यांना बोलवा अथवा न बोलवा, घरचा कार्यक्रम आहे, घरी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे तुम्ही जावा. नारदांनी सांगितल्यावर नंदीच्या पृष्ठभागावरती आरूढ झाल्या आणि निघाल्या. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरला शे. आणि पार्वती त्या असणाऱ्या नंदीवरती आरूढ झाल्या. अनेक भूतांचा मेळा बरोबरीला घेतल्या आणि आपल्या पितृगृही दक्ष राजाच्या घरी आल्या. घरी आल्यावर मंडप वगैरे चांगला त्या ठिकाणी व्यवस्थित टाकलेला पाहिला. काय झालं? आपुल्याने पूज्यस्थानी देव बैसाविले सन्माने करोनी. एक सदाशिव वेगळा करोनी पूजिले ऋषी सुरवर. पार्वती तिथं आल्या, बरोबर आहे ना सांगते, कारण कधी सांगितलेलं नाही. पार्वती तिथं आल्या आणि पार्वतीनं पाहिलं सगळे जेवढे जगामधले देव होते सगळ्या देवांना बोलवलं होतं, त्यांची पूजा चालू होती. आणि जिथं आसन महादेवाचं होतं, जावयासाठी राखीव आसन ठेवलं होतं, त्याच्यावरही बाकीचे देवगण आणून बसवले होते. पार्वतीनं पाहिलं इथं सगळेच आलेले आहेत, फक्त माझा पती आलेला नाही. माझा पती सोडून सगळ्यांची पूजा केली, मग माझ्या वडिलांना एवढा अपमान किंवा एवढं त्या ठिकाणी आमंत्रण न देणं, सगळ्याला पूजणं आणि मुलीच्या नवऱ्याला बाहेर न आमंत्रण देणं, एवढं त्या ठिकाणी पार्वतीनं पाहिलं. काय विचार करते ऐका. जैसा उडुंगनाथ मिरव्या त्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजता. शिवद्वेषी परम भक्त मुंडी टाकीता वदाने. आणि तिथं आल्यानंतर ना दक्ष राजाला पाहिलं, सगळे त्या ठिकाणी देवगण होते, सुरगण होते, गण गंधर्व यक्ष किन्नर होते. आणि राजाचं सत्र चालू होता, यज्ञ चालू होता, राजा बसलेला होता, त्या यज्ञामध्ये आहुती टाकत होता. असं दृश्य पाहिलं म्हणतात. भवानी जवळी आली त्या वेळे देखोनी सुरावर आनंदले. परिवक्ष दक्षाचे दुरे डोळे भरले. दक्ष मुख मुरडोनी न पाची. बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त पार्वती ऐवजी सती म्हणा, दुसरं काही नाही.
भवानी जवळी आली ते वेळी देखोनी सुरावर आनंदले परी दक्षाच्या दुरे डोळे भरले कन्येकडे न पायाची. दक्ष राजा यज्ञाच्या आहुतीला बसलेला होता. सती जवळ आली, भवानी जवळ आली, त्या यज्ञाच्या वडिलांकडे आली. पण नेमकं त्या वेळेला त्याच्या डोळ्यामध्ये यज्ञाचा धूर गेलेला होता आणि डोळा चोळत असल्यामुळं पार्वतीकडं त्याचं लक्ष गेलं नाही दक्ष राजाचं, असं सांगतात. जाणून बुजून बघितलं नाही. मला विरुद्ध कटी केली. हर हर बोले संभा काशी विश्वनाथ गंगा. हर हर बोले संभा काशी विश्वनाथ गंगा. हर हर बोले संभा. हर हर बोले संभा. हर हर बोले संभा काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. हर हर बोले संभा. हर हर बोले संभा काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वेश्वर भगवान की जय. गंगा मैया की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. नंदीवरुणी उतरोनी पितया समीपाले भवानी. दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा. साधू सज्जन महिवा तुमच्या चरणावरची नतमस्तक. ग्रंथाचे ग्रंथकर्त्याच्या चरणावरची नतमस्तक. काशी विश्वेश्वर भगवंताच्या चरणावरची नतमस्तक. कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं आहे की दक्ष प्रजापती राजा असणारा दक्ष आपला असणारा जावाई एखाद्याची थोडी गरीब परिस्थिती असली ना जाणीवपूर्वक त्याला टाळल्या जातं. परंतु असणारा शास्त्राचा नियम असा आहे की दिल्या घरी आणि व्याल्या घरी इतर निमंत्रणाची गरज नाही. कोणत्याही टायमाला जाता येतं. ग्रंथकर्ते सांगतात काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं आणि काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जाऊ नये अशा ठिकाणी आहेत. त्याला अनुसरून नारद ऋषीनं सांगितलं हे सती तुझ्या असणाऱ्या पित्याकडं या ठिकाणी असणारं यज्ञाचं आयोजन आहे. सगळे कैलास पर्वतावरून विमान चाललेत, इंद्रादिक सगळे देवदेवता चाललेत, तुम्ही काहून चालला नाही? या ठिकाणी असताना माहेर आहे ना सतीचा ते राहावलं नाही. आणि कितीही वयस्कर असणारी माता माऊली होऊ द्या, ती माहेराची ओळ आहे ना कधीच कमी होत नाही. त्याला अपवाद असणारा सती माता देखील नाहीत. चित्त गेल्याच्या नंतर सती असणाऱ्या सती मातेचं आगमन झाल्याबरोबर दक्ष प्रजापतीनं कपाळ आट्या पडल्या. बघा कशाला आली, माझा अपमान होईल. माझे जे असणारे जे अफळे पाहुणे आहेत जे संगती आहेत ना त्याच्यामध्ये विदाऊट दिसतंय. ही सती या ठिकाणी असणारं तिला योग्य असणारं तिच्याकडे योग्य असणारं ते नाही आहे, वैभव नाही आहे. ही आली त्याच्यामुळं माझा अपमान होईन म्हणून दक्षानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं सतीकडं. जगन्माता गुणनिधान न्याळुनी पाहे पित्र वदन. मने धोरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. ह्या माता मावल्यात ना माता मावल्या आपल्या माहेराचं ऊन कधी दाखवित नाहीत. आपल्या माहेराचं ऊन कधी दाखवित नाहीत. आपल्या नवऱ्याकडून पै 10-5 रुपये गोळा करून तिकडे जात्याल
आणि तिकून साडी घेऊन येत्याल भावाचे नाव सांगून आपलं माहेराचं ऊन पण दाखवित नाही तर जरी असणाऱ्या दक्ष प्रजापतीने डोळ्यावर या ठिकाणी कपाळावर आट्या पाडल्या असत्या ना सतीने विचार केला की यज्ञाचं आयोजन चालू आहे माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये धूर गेला असेल म्हणून मला पाहिलं नसतं ना अशी असणारी ती जगत माता सती माता या ठिकाणी असणाऱ्या त्या मनामध्ये भाव आला सख भगनीचा सन्मान बहुत आ, दक्षायनी तेव्हा देखत जननीकडे वेलोकित तीन पाहे ते याच असणाऱ्या त्या यज्ञ मंडपामध्ये सती मातेच्या आणखी 4 बहिणी उपस्थित येतात नटून थटून आलेल्या येतात या ठिकाणी मिरवता येतात त्याचा असणारे योग्य मान सन्मान झालेला आहे या ठिकाणी सती मातेने विचार केला आपले वडील असणाऱ्या त्या कर्मकांडामध्ये गुंतलेले येतं पूजेसाठी बसलेले येतं त्याचं सगळं लक्ष त्या पूजेमध्ये आहे आपल्या बहिणी आहेत बहिणीकडे पाहिलं तर नटून थटून आलेल्या येतात सतीला कुणी विचारणा या ठिकाणी असणारं सतीनं आपल्या मातेकडे पाहिलं की जननी असणारे जननीकडे पाहिलं तर मातेनं सुद्धा अवेर माता सतीचा केला ते असणारं सतीनं अनुभवलं म्हणले मनात दक्षे भावित इस कोणे बोलाविले येथ कन्या आणि दामाता दृष्टी मजन आवडती या ठिकाणी असणारी दक्ष राजाची पत्नी त्यांच्याही मनामध्ये या ठिकाणी भाव निर्माण झाला माझी असणारी कन्या आणि माझे असणारे दामाद जावई भोले बाबा त्यांना नाही सांगितलं होतं त्यांना निमंत्रण दिलं नव्हतं हे बिगर आमंत्रणाचं कमान आले आमचा अपमान करायला का काय आम्ही इतके मोठे यज्ञाचं आयोजन केलंय याच्यामध्ये खोडा घालण्यासाठी आलेत का काय ते दक्ष प्रजापतीच्या पत्नीला माता सतीच्या आईला सुद्धा रुचलेले नाही म्हणले आदिमाया प्रणरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी झाले सकळ सुरवर या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथकर्ते सांगू लागले असणारे भोले बाबा विश्वनाथ या ठिकाणी असणारे महादेव या त्रिभुवनाचे चक्रवर्ती आहेत हे ब्रह्मांडाचे धनी आहेत ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि सती माता ब्रह्मांडाच्या असणाऱ्या मालकीन आहेत असणारा त्या ब्रह्मांडाच्या मालकाचा आणि मालकिनीचा अपमान झालेला त्याच्या यज्ञ मंडपामध्ये उपस्थित असणारे देव देवता त्यांना सुद्धा आवडलेलं नाही ही भानगड काय बाबा आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का काय हे अपेक्षित नव्हतं देवदेवतेला आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का काय हा विचार सगळे देव देवता माता सतीचा अपमान झाल्याच्या नंतर मनती दक्ष भुलला येतार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त झाली या ठिकाणी सगळे देवदेवता विचार करतात की हे असणारं भलं नवं केलं हे प्रजापती राजा असणारा दक्षानं भलं नवं केलं आग्या मावळला खवळलंय म्हणले आग्या मावळला खवळलं सोपं नसतं लय बेजार करत खवळलंय कुणाला असणाऱ्या भोले बाबा महादेवाला खवळलंय त्यांनी जर का तिसरा नेत्र उघडलं ना सगळ्याचं असणारा भस्मीभूत व्हावं लागन तुम्ही खवळलंय कुणाला अपमान कुणाचा केलाय सगळे देव देवता विचार करतात माता सतीकडं दुर्लक्ष केल्याच्या नंतर वीज पृथ्वीरी पडत तैशी उडी घातले कुंडात पुरी मंडळ टळमळत होय कंपित भोगिंद्र या ठिकाणी असणारा मरणापेक्षा अपयश वक्त असतं बघा हे अपयश पचवायला असणारं खूप मोठं सामर्थ्य लागतं ते असणारा माता सतीचा झालेला अपमान झालेली असणारी अवहेलना सहन झाली नाही त्याच असणाऱ्या यज्ञकुंडामध्ये माता असणारा सती असणारा अग्निकुंडामध्ये उडी घेतली म्हणले वैकुंठ कैलास डळमळी कमल भवंडे हाक वाजली
कृतांत कापे चळचळी मने बुडाले सृष्टी आता. अशा असताना त्या यज्ञ मंडपामध्ये माता सतीनं उडी घेतल्याबरोबर या त्रिभुवनामध्ये असणारा हाहाकार उडू लागलेला आहे. वैकुंठामध्ये असणारा या ठिकाणी असणारा धाक निर्माण झाला. त्या ठिकाणी महादेव आलेले नव्हते बरं. या यज्ञाला महादेव असणारे आलेले नव्हते. कैलास पर्वतावरचे असणारे आपल्या असणाऱ्या भजनामध्ये असणाऱ्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले होते. वैकुंठामध्ये हाहाकार उडायला. माता सतीनं उडी घेतल्याच्या नंतर पाताळामध्ये हाहाकार उडाला. त्रिभुवनामध्ये हाहाकार उडाला. निश्चित असणारा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे असणाऱ्या भजन करीत असणारे कैलास पर्वतावर महादेवाला असणारा अंतर्ज्ञानानं समजल्याबरोबर हाक देवोनी शिवगण गेले शिवा पाचे धावून सांगती सर्व वर्तमान जे झाले दक्ष ग्रही. त्याच वेळेस असणाऱ्या माता सतीनं ते असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतल्याच्या नंतर माता सतीच्या सोबत काही असणारे या ठिकाणी दोन आलेले होते आणि आपली असणारी मालकीनं माता सती यज्ञ कुंडामध्ये या ठिकाणी उडी घातल्याच्या नंतर जे गण होते ना ते पळतच असणारे कैलास पर्वतावर पोहोचले. हे बोले बाबा हे असणारे महादेवा या ठिकाणी असणारा घात झाला, धोका झाला. त्या दक्ष राजाच्या असणाऱ्या यज्ञ कुंडात तिथं असणारी जी परिस्थिती होती सगळा इत्यंभूत व्रतांत त्या गणाने कैलास पर्वतावरती आमच्या महादेव बाप्पाला सांगितलं. म्हणले ऐकता क्षोभला उमाकांत वा महाराज. गेले महाप्रळयेचा कृतांत हाक देवोनी अद्भुत जट आपतेत अवेशी. असं असणाऱ्या गणान असणाऱ्या कैलास पर्वतावरती महादेवाला सांगितल्याबरोबर इतका राग आला असणाऱ्या महादेवाला. राग प्रत्येकाला यायला पाहिजे बघा. प्रत्येक माणसाला राग यायला पाहिजे, परंतु त्या राग योग्य ठिकाणी वापर व्हावा. समोर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तिथं आपला राग निश्चित वापर करावा. अशा पद्धतीने महादेवाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये असणारा डोळे असणारे लाल झालेले तर क्रोधाग्नी या ठिकाणी डोळ्यातून विस्तो पडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. महादेवाला असणाऱ्या त्या क्रोधांमध्ये असणारा आरोळी दिली. आपल्या असणाऱ्या जटाचा फार असणाऱ्या जमिनीवरती आपटला आणि असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या रुद्र आपले जे गण आहेत ना सगळ्याला असणारा आवाज दिला महादेवानं. तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र वाटे प्रलय ज्ञानी द्वादश मित्र एकत्र होणे प्रगटले. महादेवांना असणारा आवाज दिल्याबरोबर जे 11 रुद्र सगळे उपस्थित झाले. सगळे असणारे त्या महादेवाचे जे गण आहेत ना काय झालं इतका असणारा मोठ्याने आवाज महादेवाला आमच्या कळण्यामध्ये कवाच दिलेली नाही. इतकी भयंकर असणारी आवाज आम्ही आजपर्यंत ऐकलेली नाही. काय झालं हे पाहण्यासाठी 11 रुद्र सगळे असणारे गण आणि महादेवाचे सगळ्याची संगती सोबतीत ना ते सगळेच कैलास पर्वतावरती जमा झाल्याच्या नंतर काय होतंय वाटे ते जात चंद्र सूर्य बुचकुळ्या देत आकाशाचे आसुरात सडा होत नक्षत्राचा. या ठिकाणी परिणाम काय झाला असणारे ग्रंथकर्ते सांगतात. सगळे असणारे गण या ठिकाणी तिथं जमा झाल्याच्या नंतर चंद्र सूर्य गटकाळ्या खाऊ लागले. म्हणले गटकाळ्या खाऊ लागले. इतका असणारा डळमळीत झालं असणारा ब्रह्मांड. या ब्रह्मांडामध्ये जे तारे आहेत ना ते तुटून खाली पडू लागले. इतका असणारा परिणाम झाला असणाऱ्या त्या महादेवांच्या क्रोधामुळं. कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षग्रही बलाक रक्त वर्षाव करीतसे. या ठिकाणी अशा पद्धतीने असणारा महादेवानं दिलेली जी हाक आहे या त्रिभुवनामध्ये या ठिकाणी पसरलेली आहे. तिचा आवाज त्रिभुवनामध्ये गेलेला आहे.
आणि असणारं दक्ष प्रजापती तिथं असणारं ते यज्ञामध्ये आहुती देता येतं, आहुती देता येतं असं असणाऱ्या सांगू लागले. अवचित उकलली शेती दिवसा दिवा भीते बोभाती दक्ष अंगेचे सर्व शक्ती निघून गेली ते धवा. या ठिकाणी असणाऱ्या महादेवानं आवाज दिल्याबरोबर त्या यज्ञ कुंडामध्ये असणाऱ्या रक्ताची आहुती पडू लागलेली आहे. आणि असणारं जे दिवा भीत आहे ना त्याचं लक्षण असं आहे, त्याचं विचरण हे रात्री असतं. परंतु त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या ठिकाणी ते दिवा भीत गिरट्या घेऊ लागले. त्या यज्ञामध्ये असणारा अशुद्ध पडू लागलं, रक्त पडू लागलं. आणि दक्ष प्रजापतीचं जे तेज होतं, जे सामर्थ्य होतं हे लोपल्या गेलं असं असणाऱ्या ग्रंथकर्ते सांगू लागले. हरिकार ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पदे त्रिदल त्रिगुणाकारं त्रिनेत्रत्रियुगं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्लो शिवार्पणं नमस्तुते श्रीगणेशाय नमः. इकडे वीरभद्र शिवस्तवन करो निघाला कृतायमान. एकवीस पते दळगे गुण मनोवेगे धाविनला. संत श्रीधर स्वामी सांगतायत, पवित्र शिवलीलामृताची कथा आहे. पवित्र असं भगवंताचं स्थान श्रीमती काशी आहे. बघा, जगामध्ये लोक आपल्यासोबत शत्रुता करतात, त्याच्यासाठी कारणच लागतं असं नाही. तुम्ही गरीब आहात हे खूप मोठं कारण आहे. तुमच्यासोबत लोक भांडण करतात, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही गरीब आहात, तुम्ही वैराग्यवान आहात, तुम्ही आसक्त नाहीत, तुम्ही इतरांना त्रास देत नाहीत, एवढ्या एकच कारणामुळे लोक तुम्हाला त्रास देतात. महादेवाचं स्थान कोणतं आहे हो दक्षाच्या दृष्टीने? जावई आहे. जावयाला सन्मान पाहिजे की नाही? बरं, दक्षाच्या ठिकाणी सन्मान कुणाला आहे? कुणालाही आहे, पण जावयाला, कारण बैलावर बसणारा जावाई, अंगावर कपडे न घालणारा जावाई, अंगाला राग कुंडळणारा जावाई, 24 तास भूतासोबत राहणारा जावाई, 24 तास भजन करणारा जावाई. वर्ग भजने आहे म्हणू द्या मला, पुरीचं बाप लक्ष देत नाही. त्याच्या डोक्यात एकच, पगार किती? शेती नाही, पगार किती आहे? पगारी सगळ्या आरी त्यांच्यापासून निघतात, ते भगवान शंकर आहे. एक लक्षात ठेवा, ज्याच्या अंतःकरणात अभिमान आहे त्याला समोरच्याची पात्रता काय हे जाणण्याची दृष्टी असत नाही. आणि या एकाच अंधदृष्टीनं माणसं पापात प्रवृत्त होतात. आणि तोच दक्ष आहे. दक्षानं माता भवानीलाही त्या ठिकाणी सन्मान दिला नाही, भगवंतालाही सन्मान दिला नाही. परिणाम काय झाला? मातेनं उडी टाकली. कारण एक लक्षात ठेवा, आपल्या देवाला सन्मान नाही असा बाप नकोय. सतीपासून काय शिकावं? अशा बापाचं सुद्धा तोंड बघायचं. आणि स्त्रीनं कायम लक्षात ठेवावं, बाप नवऱ्याला सन्मान देत असेल तरच बापाचं तोंड बघावं. नवरा बी महादेवासारखा असावा. असं त्या ठिकाणी वीरभद्र
वीरभद्राला राग आला. अहो त्याच्या केसानं वीरभद्र उत्पन्न झाला आणि त्या वीरभद्रात एवढी ताकद आहे की त्याचं साम्राज्य धुळीला मिळवून टाकेल. हा जावई कमी ताकदीचा आहे का? पण विरक्ताचं सामर्थ्य ओळखावं एवढी दृष्टी आसक्तात असत नाही आहे. चकलीनं प्रजापती झाला होता. काय झालं माहितीये का? ब्रह्मदेवाचं पोरग होत म्हणून पद मिळालं. पद आलं की मद आलं. अरे तुझा बाप ज्याच्या पाया पडतो त्याच्या पुढे तू का टुटूर करतो? विचार आहे की नाही? ब्रह्मदेव कुणाच्या पाया पडतात? भगवान शंकराच्या. ब्रह्मदेव ज्याच्या बिंबीत फसले ते विष्णू कुणाच्या पाया पडतात? सगळी दुनिया आपल्या जावयाच्या पाया पडते. आपण का काल किती 10-20 पगारी झाले असतील लक्षात? ते काय लई नाही. नवीनच प्रजापती पद मिळालं होतं तेवढ्यातच मात चढला मला. मात चढला आणि देवाच्या नादी लागलं. होणार काय? माणसाचं मुंडकं जाऊन बकऱ्याचं येईल. 7 कोटी गण घेऊनी मागून धाविन लार्पणा जीवन पुढे शिवपुत्र दाभोन ख्याती केली दक्षयादी. आणि वीरभद्राने किती सैन्य घेतलं महाराज? 21 पद्मद. आणि भगवान शंकरानं किती घेतलं? 60 कोटी गण घेतले. आणि भगवान शंकर त्या ठिकाणी सासऱ्याला बघायला निघालेले आहेत. दिसते पुढा घेऊन नाही, सैन्य घेऊन निघालेले आहेत पाहुणोपचार करण्यासाठी. काय कारण आहे? मला मुलगी दिली आहे, तीच ती सुखानं राहिलेत ना. तिच्या घरी चांगला असेल नसल. आता आमचे भक्त म्हणजे असेच. महादेवानं कधी घर बांधलं? मोदीजींनी एवढ्या घरकुल योजना दिली. एखादं फॉर्म भरला का माझा? आम्हाला बी एखादी रूम भेटायला. भगवान शंकर म्हणजे 24 तास दगडावर उभे राहणारे आणि अखंड श्रीरामाचं भजन करणारे. आणि भजनामध्येच एवढा आनंद आहे की घर बांधावं लक्षातच नाही. कपडे घ्यावे, सफारी घ्यावी, काही नाही. मला अंगाला साप गुंडाळलेला हे बोलच नाही जावई. आणि दक्षानं यज्ञ ठेवला होता. ठेवलाच होता महादेवाच्या अपमानासाठी. काही योगायोग यज्ञ ठेवला, गरीब आहे म्हणून निमंत्रण दिलं असं नाही. निमंत्रण बाकी सगळ्यांना दिले. बायपासनं वाहनं जाऊ द्यायची ते बंद केले. म्हणजे कैलासाकडून वाहनं काढा. पायाकडून आल्यास माणसं असं करतात. कुठून? पायाकडून आल्यानंतर. आणि तशा प्रकारचा विषय दक्षा बाबतीत झालेला होता. आता मात्र देवाला राग आला आणि देव त्याच्यावर चाल करत आहे. वारण चक्र संभावे त्यावरी एकला लोटे कंठीरव ही विनायके घेतली धाव अपार आई पावनी. श्रीधर स्वामींची शब्द थोडे कठोर असतात. वारण हत्ती अनेक आले, त्याच्यावर एकटाच सिंह जात असतो. तो म्हणतो का चला 10-5 जण बघू बरं. हत्ती आले. वाघ एकटाच, सिंह सुद्धा एकटाच. तशा प्रकारे गणपती त्या ठिकाणी निघत की विनायक गणपतीने सुद्धा हातामध्ये काठी घेतली म्हणजे विनायकाचं उदाहरण दिलेलं आहे असं सांगतात. आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र अवधाने सांडोनी सत्वर ऋषीत्वर पळाले ते थोनी. महाराज वीरभद्र आलेला बघितला. देव लोक जे बुंदी पुस करून खाऊ लागले का? म्हणले धोत्र पिटोस तर मारते आता, पळा पळा पळा. का? भगवंताचा ज्या ठिकाणी अपमान झालेला आहे तिथं काय होणार? मला मार खाण्याशिवाय दुसरं काहीही होत नाहीये. म्हणून देव लोक पळाले. काष्टा फिडू फिडू ऋषी पळू लागले. म्हणजे दत्रात पाय अडकून पळायचं नाही, पळू लागले. आकांतला त्रिलोक प्रळय काळीचा पावक
तुमदुमिनाला ब्रह्मांड ओळखो शुक्रादी देवकपती त्रिलोक घाबरलेला आहे. प्रलय झाला की काय, प्रलय होतो की काय, कारण ज्याच्याकडे तिसरा डोळा आहे त्याला राग आलाय. कुणाला? आपल्याला किती राग येऊ द्या महाराज, बायको म्हणते थोड्या वेळाने गप्प बसा. कोणी सिरियसच घेत नाही, कारण सिरियस कुणाला घेतलं जात? ज्याच्याकडे काहीतरी विशेष आहे. हा भोळा जरी असला तरी याला तिसरा डोळा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जण घाबरला, कारण एकदा जर तिसरा उघडला तर मग जगायचं विसरा. ए कमलमूत्र भय विसर जाती धोत्रे गळाली नेनो स्थिती कुकुट रूपे रोहिणी पती पळत झाला ते दवा धोत्र ओले केले, काही जणांनी पिवळे केले. मला भीती आहे हो, जीवाची भीती आहे. एक सांगा, महादेवात खरंच गरीब असते महादेव, एवढे लोक गेले असते. माणसानं सामान्य राहावं, सामान्य दिसावं, सामान्य नसावं. काय? सामान्य दिसावं, सामान्य नसावं. मोठा व्यक्ती लीनता घेतो त्यावेळेस लोक म्हणतात विनम्रता आहे, आणि गरीब व्यक्ती लीनता घेतो त्यावेळेस म्हणतात मजबुरी आहे. आणि लोक लीनतेचा फायदा घेत नाहीत, मजबुरीचा फायदा घेतात. त्यामुळं मजबूत राहा, भगवंताचे भक्त राहा, अशी भक्ती करा की अंगावर फाटके जरी कपडे असले तर नादी लागणाऱ्याच्या लक्षात यावं. अगर जर यानं वाकडी नजर केली आपल्या 7 पिढ्यापर्यंत काही ठेवत नाही. भीती असत. आणि तुमची भक्ती जर जबरदस्त असेल का, पुढचा वळवळ करीत नाही. मला त्याला माहिती, याचा शब्द खाली पडत नाही. गरीब अवश्य राहा, पण भगवंताच्या भक्तीची मजबूती असली पाहिजे. महादेवाकडे काय 4 व्हीलर होत का? महादेवाकडे होतं काय रामनामाच्या भजनाशिवाय? मुख्य भांडवल आहे, आणि त्या भजनाच्या ताकदीवर हा कुणालाच ठेवणार नाही याची दहशत प्रत्येकात आहे. ऋषी लोक पळू लागले, देव लोक पळू लागले. शिकी भोवनिया शिखी पळता झाला एकाएकी यमा फुले स्वरूप जाती बकवे सगे होनिया. महाराज, रोहिणी पती म्हणजे चंद्र. चंद्र कोंबड्याचं रूप घेतलं, त्यानं पळालं का? तिकडून महादेव यायला. महादेवाला निमंत्रण नसलेल्या पंक्तीला जर आपण गेला म्हणलं तर राजीनामा जागेवर, राजीनाम्यावर भागलं तर ठीक नाही तर होय डोक्यावरला चंद्र ओढला आणि मोडला. खरं सांगा, तुम्ही भाजपचे उग धरा, काँग्रेसचा जो मोठा ओळखीचा नेता आला आपण खिशाचा तिला काढून सामर्थ्यापुढं याच्या विरोधात आहो असं आपण दिसू नये. सांगण्याचा अर्थ आला का लक्षात? भगवान शंकर आलेत म्हणल्या बरोबर चंद्र कोंबडा झाला, आणि त्यानंतर यम कोण झाला महाराज? यम बगळा झाला. यम बगळा होऊन पळू लागला. म्हणला दिसल्यानंतर हा डिपार्टमेंट याच यमाचं डिपार्टमेंट, लोक मारायचं डिपार्टमेंट कोणाचं आहे? महादेवाचं. महादेव मंत्री आणि यम त्याच्यातला अधिकारी. आता मला सांगा, गृहमंत्र्याच्या पुढे एसपी काय करेल? एसपी गृहमंत्र्याच्या विरोधात एसपीला जाता येते काय? यमानं बगड्याचा वेश घेतला आणि लपू 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 पळू लागला असं सांग. नैरत्यपती भोय काका शंक भोय रसनायक कपोत हो नियारक वळत झाला ते दवा. नैरत्यपती
जरा नावच अवघड आहे. मला सांगा की कुणीतरी नैऋत्यपती कावळा झाला. हा? कुबेर कुबेर गोड माणूस आहे कावळा. कुबेर असल्या भानगडीत असल्या निमंत्रणात जातच नाही ते. अष्टदिक्पाल आहेत. बरं ठीक आहे, असू द्या. त्यानंतर शशांक झाला रसनायक. त्यानंतर कपोत होऊन या अर्क कपूत झाला. हा? सूर्य. बरं असो, देव लोक वेगवेगळे रूप घेतले. आता पोलीस आल्यानंतर रामदेव बाबानं बायाचा ड्रेस घालून पळू लागले. तशा हे बघा, दहशत खूप मोठी असते. जीव वाचवून पळू लागले. एवढी दहशत जावयाची आहे कुणाच्या? दक्षाच्या अभिमानानं वाटोळ केलं. कीर हो निवृत्तारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे दरकरी नवग्रही पागे. इंद्रानं त्या ठिकाणी भीती धरली महाराज. कीर झाला. तर कीर म्हणजे काय? वेगवेगळे पक्षीचे रूप घेतले, पाखराचे रूप घेतले, पळू लागले महाराज. त्याला माहित वार तेवढं सुटलं होतं. राग भगवान शंकराला आलेला होता. शंकराची कृपा व्हावी. कृपा लवकर होते. भगवान शंकर सहसा राग करत नाही. सक्का सासरा होता, पण काय काय त्याने टीका केली ऐकली का? किती टीका केली होती? एवढी टीका केल्यानंतर सुद्धा अजिबात राग आलेला. पत्नीच जळून खाक झाली म्हणल्यानंतर राग आला महाराज. रागाने लालबुंद झाले की देव लोक पळायला लागले. निंदियावरी वीज पडता दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसुतो वीरभद्र पातला. अचानक वीज पडावी तशा प्रकारे त्या ठिकाणी दक्षावर हे संकट आलेलं आहे. चढबाहू वीर ते दिप्यमाना शिलता खेटा कदंशबा त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रगटला. षडबाहू 6 हात. कोणाला? कार्तिक स्वामी. हा, कार्तिक स्वामी. पुढं मागं पुढं मागं. कार्तिक स्वामीला 12 आहे. 6 हात कोणाला आहे? दत्तात्रय. दत्तात्रेयाला. दिनश्री सहा. षडबाहू दैदिप्यमान. हातामध्ये त्या त्याच्या ठिकाणी आधीवरची ओवी वाचा बरं. त्याच्या आधीवर आता वाचलं त्याच्या आधीवरची ओवी वाचा. संदर्भ नाही. म्हणजे संदर्भाला निंदियावरी वीज पडता दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसुतो वीरभद्र पातला. जडबाहू वीर ते दिप्यमाना शिलता खेट कथम शिवान त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रगटला. 6 हाताचा वीर आहे. वीरभद्र विषय कसा आहे माहितीये का? तुम्ही म्हणाला कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी पार्वती पासून जन्माला. ते सतीचे अवतार. त्याच्यामुळे गणपती बी नाही, कार्तिक स्वामी बी नाही. जडबाहू असो तो वीरभद्रच आहे. वीरभद्राला 6 हात आहेत. हातामध्ये तलवार घेतली आणि कुणावर? महादेवाचा सासरा आहे. बीड देवाच्या विरोधात गेल्यास काही नसतं महाराज. बीड नसते, बाड नसते. आपला सासरा बी नाही, देवाचा बी नाही. देवाच्या विरोधात गेलं की तो आपला नसतो. वीरभद्र वळलेला आहे. असो अशा प्रकारची कथा. पर्यंत आमची सेवा झाली. पुढं तुमची सेवा सगळेजण सेवा करू. पुंडलिक वरदे विठ्ठल राम प्रभू रामचंद्र भगवान की जय. नवीन पुण्यात त्यांनी मी सेवा करा.
श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः षड बाहुवीर देवी प्रमाण शिलता खेटक धनुष्यवान त्रिशूळ डमरू शोभायमान सायुधाय सा प्रगटला. ओम नमो पार्वती पदेश्वर हर महादेव. आणि असणाऱ्या या ठिकाणी दक्षच्या यज्ञाला पार्वती गेलेली आहेत आणि अग्नीमध्ये उडी टाकली आणि अग्नीमध्ये उडी टाकल्यानंतर शंकराला समजलं. त्यांनी सांगितलं सर्व सैन्य अशा प्रकारचं जमा केलेलं आहे आणि सैन्य घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. हे असा एवढा मोठा त्या ठिकाणी असणारा आवाज, सर्व असणारी हालचाल पाहून सर्व स्वर्गातले देवदैत्य त्या ठिकाणी घाबरलेले आहेत की आता या ठिकाणी काहीतरी खळबळ झालेली आहे. अचानक या ठिकाणी भूकंपासारखं काहीतरी होऊ लागलेलं आहे. भीती निर्माण झाली. इंद्र त्या ठिकाणी असणारे कुबेर सर्व पळू लागलेले आहेत. नंतर काय घडलं, वीरभद्र असणारा आणि तो असणार त्या ठिकाणी हाताचा निघालेला आहे. कुशाचे पाडिले दात बघ देवाचे नेत्र फोडित खंड मिशा उपडित ऋत्विजांच्या ते दवा. असणारा त्या ठिकाणी वीरभद्राला राग आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये असणार काय केलं, समोर असणारा जे हत्ती आहे त्याचे दात अशा प्रकारचे पाडलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याच्या दाताने पाडून असणारा वीरभद्र निघालेला आहे. चरणी धरुणी पटिले बहुतांचे चरण मोडिले कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र वीरभद्राला देखत. पाहिल्याबरोबर असणारं त्या ठिकाणी समोरचं सैन्य आहे असणारं त्या ठिकाणी दाक्षाचं ते त्या ठिकाणी असणारं त्यांनी पाहायला धरायचं अशा प्रकारचं आपटायचं असणारं हत्तीच्या सैन्याला घोड्याला अशा प्रकारे आणि कित्येक सैन्याची अशी अवस्था झाली कुठं थांबावं आणि कुठं नाही असं त्यांना वाटू लागलेलं आहे. पळून त्या भीतीनं जीव सोडून देऊ लागलेले आहे. मागुती पातला शंकर तेने दक्ष कृष्ण मारिली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला. वीरभद्राच्या पाठीमागे असणारे शंकर गेलेले आहेत आणि शंकरानं असणारं त्या ठिकाणी दाक्षाची पत्नी आणि तिला त्या ठिकाणी असणारं अशा प्रकारचं म्हणून आपटलेलं आहे, मारलेलं आहे आणि नंतर त्या ठिकाणी दोघांना राग आल्यावर त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी असणारा अनर्थ होऊ लागलेला आहे. देखो विरूपाक्ष पैबईत झाला दक्ष पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथून पळाले. मग त्या विरुद्ध असणाऱ्या दाक्ष राजाने पाहिलं आपल्या या असणाऱ्या एवढ्या समारंभामध्ये एवढ्या असणाऱ्या आटाच्या कार्यक्रमामध्ये हा विध्वंस कोणी आणलेला आहे आणि या ठिकाणी विध्वंस आणणाऱ्याला काहीतरी शिकवायला पाहिजे असं त्याच्या लक्षात आलं आणि आल्यानंतर काय झालं. वीरभद्र म्हणे शतमूर्ख दक्ष तो निंदिले कैसे विरूपाक्ष तुझा लाविनात शिक्षा शिवद्वेषिया. दाक्ष आहे समोर आलेला आहे. दाक्ष त्या ठिकाणी राजा अशा प्रकारचा वीरभद्राचा असणारा आजोबा आहे परंतु त्याचा सन्मान न करता असणारा वीरभद्र बोलू लागलेला आहे तुम्ही असणारा माझ्या मातेचा अशा प्रकारचा अपमान केला आणि त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं अग्नीमध्ये उडी टाकावी लागली अशा प्रकारचे गेलेले आहेत आणि तुम्ही महादेवाचा अपमान केला हे तुम्हाला योग्य वाटत आहे का, हे कशामुळे केलेलं असावं. विद्युत ब्राशिलता तीव्र उर्धव हस्ते महावीर छेदिता झाला दक्ष शिर प्रळय थोर झाला. प्रळय म्हणजे अशा प्रकारे जसा विजा कडकड करतात पाऊस होता तशा प्रकारे असणारा भयंकर अशा प्रकारचा आणि अशा प्रकारचे दंगल त्या ठिकाणी निर्माण झाले आणि दक्षाचा असणारा शिर अशा प्रकारचा वीरभद्राने छेदन केलं म्हणतात. दक्ष शिर गगनी उसळले वीरभद्रे पाय तळी रगडिले मग उमाधवा पासी ते वेळ देव पातले चौकडवणी. दक्ष राजाचे शिर असणारा त्या वीरभद्राने असताना उडवलेला आहे मुटका अशा प्रकारचा आणि उडवून ते असणार खाली पडलं त्या त्याच्यावर पाय देऊन असणार त्या ठिकाणी रगडलेला आहे आणि असणारे सर्व देव आणि देव असणार कुणाकडं शंकराकडे आलेले आहे. सकळ सुरासहित कमळासन करिता उमा वल्लभाचे स्तवन म्हणे वर्ष तुझ्या कृपा करून दक्ष लागी उठवी. आणि कृपा अशा प्रकारची त्या ठिकाणी सर्व राजा जे असणारे सर्व देव दानव अशा प्रकारे देव जमा झालेले आहेत आणि पार्वतीसाठी आणि विनंती करू लागलेले आहेत आणि उठवण्यासाठी अशा प्रकारचं आणि पुन्हा बोलतात विनंती करून दाक्षाला सुद्धा या ठिकाणी जिवंत करा असं शंकरला बोलू लागलेले आहे. संतोषोनी कर्पूर गौर मने आणोनी लावा दक्षाचे शिर परिते निधी वीरभद्र पाया तळी रगडिले. सर्वांच्या विनंती
तिला मान देऊन असणार शंकराने सांगितलं दक्ष राजाचा जे पडलेला आहे अशा प्रकारचा मुंडका तुटवून त्याला हातामध्ये घेऊन या आणि ते जोडू आपण. हे असणारे सैन्य गेलेलं आहे तर दक्षाचं शिर असणारा कुठं वीरभद्राच्या पायाखाली रगडलेलं होतं. असं पाहिल्यानंतर काय झालं म्हणे शिवदेशी दुराचार त्याचा करण्याचा संहार जो शिवनाम न घे पवित्र जीवाचे दिन वीरभद्र बोलतात अशा प्रकारे काय करतात त्यांना असणारा अनावर राग झालेला आहे आणि शंकराचं नाव त्या ठिकाणी जो घेणार नाही किंवा त्यांना वाईट जो म्हणेल अशा प्रकारे त्याचा या ठिकाणी वाचूच देणार नाही असं वीरभद्र बोलतात. या शिराचं तर वेगळंच राहू द्या. माझ्या असणाऱ्या त्या शंकराला कोण अपमान करत आहे त्याच्या नामाची स्तुती कोण करत नाही असं त्याबद्दल त्याचा तिरस्कार मला वाटत आहे. जो न करी शिवार्चना त्याचे हस्तचरण छेदिन जो ना पाय शिवस्थान त्याचे नयन पुढील गरज नसताना काही गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्याची काय अपेक्षा नाही किंवा त्याच्याशी काही मैत्री करायची नाही बोलायची नाही. त्याच्याविषयी निंदा का करता काय करायचंय शंकराची तुम्हाला अपेक्षा नाही. शंकराला नावं का ठेवता शंकराला अपमान का करता. माझ्या असणाऱ्या वडिलाचा अपमान तुम्ही करता तुमचा शिरच्छेद अशा प्रकारचा किंवा त्या ठिकाणी असतात तुमच्या मुंडके तोडून हातपाय तोडून तुम्हाला त्या ठिकाणी नाहीसं करील असं वीरभद्र आणि बोलू लागलेले आहेत. विष्णू थोर शिवलान हर विशेष विष्णू सान ऐशे म्हणे जो कळ दुर्जना संवारीना तयाते. श्रीधर स्वामी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपण देवाची भक्ती करत असतो आणि देवाची भक्ती करत असताना आपण या ठिकाणी आपण रामाला मोठं समजायचं किंवा असणारं शंकराला कमी समजायचं असं शक्यच नाही. ही गोष्ट या ठिकाणी देवाला पसंत नाही. शास्त्रानुसार त्या ठिकाणी योग्य नाही. आपण भक्ती करतो सर्वांना समान अशा प्रकारचा अधिकार आहे. सर्व देव त्या ठिकाणी असणारा एक स्वरूप अशा प्रकारचा आहे. कमी कोणी नाही असं असणारे कमी करून त्या ठिकाणी मनामध्ये संशय आणायचा नाही. भक्ती करायची नाही. शंकर मोठा आहे विष्णू लहान आहे हे या ठिकाणी जमत नाही. आणायचा विचार नाही असा असणारा वीरभद्राला त्याबद्दल राग निर्माण झालेला आहे. सर्वता नेदिमी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर मग मेष शिर सत्वर दक्ष लागी लाविले. दक्ष राजाचा शिर मी येऊ देणार नाही असणारा शंकर त्या ठिकाणी सर्व देवादिदेव काय माझं करणार आहेत मला काय करू शकत नाहीत असं असणारं वीरभद्रांनी सांगितलं. आणि वीरभद्रांनी सांगितल्यावर त्या सैन्याने असणारे काय केलं शंकराने सांगितलं अशा प्रकारचं त्या गोपनाचं शिर आणा म्हणले आणि त्या ठिकाणी त्याला बसवा. सजीव करून या दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष 12 वर्ष निरपेक्ष सेवित वने उपवने. त्या दक्ष राजाला असणारं त्या बकऱ्याचं शिर अशा प्रकारचं बसवण्यात आलं सावध केलं आणि वीरभद्र असणारे कुठं 12 वर्ष तपाला अशा प्रकारचे गेलेले आहेत आणि त्या दक्षाचा यज्ञ पार पाडायला सुरुवात केली. महास्मशान जे आनंद वना ते शंकर राहिला येऊन मग 1000 वर्ष संपूर्ण तपासणी बैसला. वीरभद्र जंगलामध्ये तपाला गेले आणि शंकर आले. शंकर असणारा त्या ठिकाणी जंगलामध्ये 1000 वर्ष तपश्चर्या करत बसले आणि इतकं झालं त्या असणारा तेवढ्यामध्ये खंड पडला. पुढे काय कथा घडली पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिवाराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. पुढे अशी कथा घडली की हिमाचल असणारा त्या ठिकाणी डोंगर आहे आणि त्याच्या असणाऱ्या उदरामध्ये अशा प्रकारची आणि मुलगी जन्माला आली कुमारिका. ती शिवाची आराधना आणि भक्ती करू लागलेली होती. हिमन जगाची स्त्री मेनका तिस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली. हिमालय पर्वत त्याला असणारा हिमालय नावाचा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आणि त्या अशा प्रकारे आणि त्या असणार त्यांचा अशा प्रकारचा मोठा त्या ठिकाणी असणार वाढ झाली. वाढ झाल्यानंतर हे असणार मुलगी कोणाची त्या असणाऱ्या पर्वताची आणि हिमनागाचा मुलगा यांचा त्या ठिकाणी असणारा अशा प्रकारचा व्यवहार असणारा लग्न समारंभ आणि त्या ठिकाणी सुयोजित करायचं ठरलं. ब्रह्मांड मंडप माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमाल जन्म वृत्रारी त्यासही तुझी करवेना. ही मुलगी अशा प्रकारची तेजस्वी रूपवान होती. त्या ब्रह्मांडामध्ये असणारा तिच्यासारखं तेज कोणत्या स्त्रीचं नाही अशी सौंदर्यवान ती मुलगी होती. जिचे स्वरूप पावया येते सुर भूसर मिळून या जिचे स्वरूप वर्णावया सहस्र वदना शक्ती नव्हे. तिच्या रूपाला पाहण्यासाठी असणारे सरोवर देव येऊ लागलेले आहेत.
इंद्राला सुद्धा तिचं वर्णन करता येणार नाही अशी असणारी ती कुमारिका आणि शोभिवंत सुंदर अशा प्रकारची होती.